MR जोशी MA मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. आज मी आपल्या पुढे BEdसाठी विशेषतः चौथ्या सेमिस्टरसाठी BEdच्या विज्ञान अध्यापन पद्धती नावाचा जो विषय आहे, सायन्स टीचिंग मेथड, या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नबेडी या ठिकाणी सादर करीत आहे. चला तर पाहूया विज्ञान अध्यापन पद्धती सेमिस्टर 4 ह्या विषयाची क्वेश्चन बँक. तर सुरुवातीला त्या ठिकाणी टिपा लिहायचा प्रश्न त्या ठिकाणी असतो परीक्षेमध्ये आणि 10 मार्कासाठी 4 टिपा लिहायचे असतात. त्याच्यामध्ये काही कंटेंटच्या टिपा असतात. तर कंटेंटवर कोणत्या टिपा विचारल्या जाऊ शकतील याची चर्चा या क्वेश्चन बँकमध्ये करण्यात आली. तर पहिली आहे धातू आणि अधातू, मेटल्स अँड नॉन मेटल्स. दुसरी वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. तिसरी आहे उष्णता आणि प्रकाश, हीट अँड लाईट. चौथं ऊर्जा आणि बल, एनर्जी अँड फोर्स. पाचवं प्रदूषणांचे प्रकार, टाईप्स ऑफ पोल्युशन. आणि 6वे आहे टीप परिसंस्था. त्याच्यानंतर 7वी टीप आहे जलप्रदूषण. 8वी टीप आहे घन कचरा प्रदूषण, सॉलिड वेस्ट पोल्युशन. 9वी टीप आहे ध्वनी प्रदूषण, नॉईज पोल्युशन. 10वा आहे प्रदूषणाची कारणे, रिझन्स ऑफ पोल्युशन. 11वी टीप आहे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. त्याच्यानंतर 12वी टीप आहे ध्वनी आणि तरंग, साऊंड अँड वेव्ज. प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय, मेजर्स टू अवॉइड पोल्युशन. आणि 14वी टीप आहे प्रतिध्वनी, इको. त्याच्यानंतर 15वी टीप आहे विद्युतधारा, इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर 16वी टीप आहे मानवी हृदय, ह्युमन हार्ट. 17वी टीप आहे न्यूटनचे गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. 18वी टीप आहे प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर 19वी टीप आहे जैवविविधता, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. मानवी डोळा, ह्युमन आय. ध्वनी, साऊंड, चुंबकत्व, मॅग्नेटिझम. त्याच्यानंतर 23वी टीप आहे मानवी श्वसन संस्था, ह्युमन रेस्पिरेशन सिस्टीम. त्याच्यानंतर 24वी आहे प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट. 25वी टीप आहे प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. 6वी टीप आहे मानवी पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्यानंतर 27वी टीप आहे रक्त व रक्तगट, ब्लड अँड ब्लड ग्रुप्स. 28वी टीप आहे गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. 29वी टीप आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याच्यानंतर 30वी टीप आहे स्थितीज व गतीज ऊर्जा, पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. 31वी टीप आहे अवतरंग आणि अनुतरंग, ट्रान्सवर्स वेव्ज अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ज. आणि 32वी टीप आहे मानवी फुफ्फुसे. तर याच्यामध्ये स्थितीज आणि गतीज ऊर्जा महत्त्वाचं आहे, विचारलं जाऊ शकते. ध्वनी, चुंबकत्व हे सुद्धा महत्त्वाचे. त्याच्यानंतर प्रकाशाचे अपस्करण, परावर्तन, अपवर्तन ह्या तिन्ही टिपा महत्त्वाच्या आहेत. न्यूटनचे जे 3 गतिविषयक नियम आहेत ते महत्त्वाचं आहे. मानवी हृदय त्या ठिकाणी महत्त्वाचे टीप आहे. त्याच्यानंतर ध्वनी आणि तरंग, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार महत्त्वाच्या टिपा आहेत. प्रदूषणाच्या सगळ्या टिपा महत्त्वाच्या आहेत. प्रदूषणाची कारणे, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. त्याच्यानंतर परिसंस्था ही महत्त्वाची टिप आहे. ऊर्जा आणि बल ही महत्त्वाची टिप आहे. धातू आणि अधातू, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी ह्या महत्त्वाच्या टिपा आहेत. धातू आणि अधातूतला फरक विचारला जाऊ शकतो किंवा धातू आणि अधातू यावर टिप लिहा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर ह्या टिपा महत्त्वपूर्ण टिपा आहेत. प्रदूषणावर प्रश्न हमखास असतो. आता लॉंग क्वेश्चन्स जे आहेत ते काय बघूया. पहिला लॉंग क्वेश्चन त्या ठिकाणी 10 मार्कासाठीचा आहे. प्रदूषणाचे प्रकार सांगून कोणत्याही एका प्रकारच्या प्रदूषणाची कारणे लिहा. एक्सप्लेन द डिफरंट टाईप्स ऑफ पोल्युशन अँड राईट डाऊन द रिझन्स ऑफ एनी वन टाईप ऑफ पोल्युशन. त्याच्यानंतर दुसरा आहे पर्यावरणशास्त्रातील परिसंस्था सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन इन डिटेल इकोसिस्टीम इन एन्व्हायरमेंटल सायन्स. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे रासायनिक अभिक्रियेच्या वेगाचा. रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. एक्सप्लेन फॅक्टर्स अफेक्शन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी हृदयाची आंतररचना आकृतीसहित स्पष्ट करा. एक्सप्लेन विथ डायग्राम द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन आणि प्रकाशाचे अपस्करण या 3 संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.
एक्सप्लेन 3 कन्सेप्ट्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड डिस्पर्शन ऑफ लाईट. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ऑक्सिडीकरण आणि क्षपण. ऑक्सिडीकरण आणि क्षपण या रासायनिक अभिक्रिया स्पष्ट करा. एक्सप्लेन द केमिकल रिॲक्शन्स ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, खालील संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. प्रतिध्वनी, बल, क्षपण आणि संवेग. एक्सप्लेन फॉलोइंग कन्सेप्ट ब्रीफली. इको, फोर्स, रिडक्शन अँड मोमेंटम. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बल म्हणजे काय, बलाचे विविध प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. बल म्हणजे काय, बलाचे विविध प्रकार योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा. व्हॉट इज मेंट बाय फोर्स. एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस विथ सुटेबल एक्झाम्पल्स. 9वा प्रश्न आहे, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्सप्लेन टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. 10वा प्रश्न आहे, न्यूटनचे गतिविषयक नियम थोडक्यात स्पष्ट करा. एक्सप्लेन ब्रीफली न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी डोळ्याची रचना आकृतीसहित स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय विथ डायग्राम्स. त्याच्यानंतर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्राणीपेशी व वनस्पती पेशीमधील अंगकांचे योग्य अशा आकृतीसहित वर्णन करा. डिस्क्राईब द सेल ऑर्गॅनिल्स ऑफ द ॲनिमल अँड प्लांट सेल्स विथ सुटेबल डायग्राम्स. आकृत्यांसहित पाहिजे, आकृत्यांसहित वर्णन करा. त्याच्यानंतर हा प्रश्न, मानवी श्वसन संस्थेची रचना योग्य आकृतीसहित स्पष्ट करा. एक्सप्लेन द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम विथ प्रॉपर डायग्राम. त्याच्यानंतर हा सुद्धा महत्त्वाचा आहे, शिरा व धमन्या यातील फरक स्पष्ट करा. डिफरन्शिएट बिटवीन व्हेन्स अँड आर्टरीज. 15वा प्रश्न, हवा प्रदूषणाची समस्या यावर चर्चा करा. डिस्कस द प्रॉब्लेम्स ऑफ एअर पोल्युशन. 16वा प्रश्न, ध्वनी म्हणजे काय, ध्वनी तरंगांच्या प्रकारांची चर्चा करा. व्हॉट इज मेंट बाय साऊंड. डिस्कस द टाइप्स ऑफ साऊंड वेव्ज. त्याच्यानंतर जैवसंस्था आणि परिसंस्थेचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 17वा, जैवविविधता व परिसंस्था ह्या 2 संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन इन डिटेल द 2 कन्सेप्ट बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम. 18वा प्रश्न आहे, स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा ह्या संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन इन डिटेल द कन्सेप्ट पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. 19वा प्रश्न आहे, मानवी मज्जासंस्थेचे प्रमुख भाग स्पष्ट करा. एक्सप्लेन द मेजर पार्ट्स ऑफ ह्युमन नर्वस सिस्टीम. त्याच्यानंतर परिसंस्थेवरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थांचे वर्गीकरण स्पष्ट करा. व्हॉट इज इकोसिस्टीम. एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ इकोसिस्टीम. 22वा प्रश्न, मृदा प्रदूषणाची कारणे व मृदा प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय या संदर्भात चर्चा करा. डिस्कस द कॉजेस ऑफ सॉइल पोल्युशन अँड मेजर्स टू प्रिव्हेंट सॉइल पोल्युशन. 23वा प्रश्न आहे, जलप्रदूषणाची कारणे व जलप्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय या संदर्भात चर्चा करा. डिस्कस द कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन अँड मेजर्स टू प्रिव्हेंट वॉटर पोल्युशन. त्याच्यानंतर हवा प्रदूषणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, हवा प्रदूषणाची कारणे व हवा प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय या संदर्भात चर्चा करा. डिस्कस द कॉजेस ऑफ एअर पोल्युशन अँड मेजर्स टू प्रिव्हेंट एअर पोल्युशन. 25वा प्रश्न, ध्वनी प्रदूषणाची कारणे व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय या संदर्भात चर्चा करा. डिस्कस द कॉजेस ऑफ नॉईज पोल्युशन अँड मेजर्स टू प्रिव्हेंट नॉईज पोल्युशन. तर अशा प्रकारचे 25 प्रश्न जे आहेत कंटेंटवरचे त्याची चर्चा आपण केलेली आहे. तरी पण कंटेंटच्या सिलेबसच्या नुसार त्या ठिकाणी कंटेंट तयार करून जाणं गरजेचं आहे. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.